मॉर्निंग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशनबद्दल. ग्रॅव्हिटेशन हा 10व्या वर्गातला पहिला चॅप्टर आहे आणि याच्याबद्दल पुष्कळ सारी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये घेणार आहोत. बट या व्हिडिओचे पर्टिक्युलरली जो उद्देश आहे तो हा आहे की आपण ग्रॅव्हिटेशनबद्दल जनरल आयडिया समजून घेणे, त्याच्या डेफिनेशनबद्दल बघणे, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनचा जो लॉ आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. तर सर्वात आधी ग्रॅव्हिटेशन काय असते आणि तो कशाप्रकारे आपल्यावर किंवा या पृथ्वीवर लागते, तशाच प्रकारे वेरियस प्लॅनेटवर लागते हे समजून घेऊया. फर्स्टली, ग्रॅव्हिटेशन हा एक फक्त पृथ्वीपर्यंतचा फोर्स नसून हा युनिव्हर्सल फोर्स आहे. म्हणजे हा सूर्य आणि चंद्र यांच्या भोवती पण लागते, सूर्य आणि ज्युपिटर यांच्या भोवती पण लागते. तशाच प्रकारे या पेनच्या भोवती पृथ्वीसोबत पण लागणार आणि या पेनच्या भोवती आपल्या सूर्यापर्यंत पण लागणार. म्हणजे हा युनिव्हर्सल फोर्स आहे. म्हणून सुरुवातीला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त आपण पृथ्वीपर्यंत समजतो तो नसून हा कोणत्याही दोन ऑब्जेक्टवर लागते. म्हणूनच याची डेफिनेशन लिहित असताना आपण लिहितो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲन अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा काय आहे? एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ॲक्टिंग ऑन एनी टू ऑब्जेक्ट. कोणत्याही दोन वस्तूवर हा फोर्स लागते. आणि हा फोर्स कशामुळे जनरेट होते? जसा की एक लोहा चिंबक आहे आणि दुसरा एक लोहा चिंबक आहे. त्याच्यामध्ये काय राहते? एक साऊथ पोल राहते आणि नॉर्थ पोल राहते. तर त्या अपोजिट पोल्समुळे काय होतात? ते अट्रॅक्ट होतात. तशाच प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण जो जनरेट झाला त्याच्या मागे काहीतरी कारण असणार. तर याच्या मागेचं कारण काय? तर हा जो सबस्टन्स तयार झालेला आहे याचा मास हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या मागेचा कारण असते. आणि यालाच आपण समजून घेऊया आणि सर्वात आधी याची डेफिनेशन लिहूया. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा काय बेटा? अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्स हा एक दुसऱ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणतो. अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्ट ऑन एनी टू ऑब्जेक्ट. आता लक्ष द्या, फक्त एकाच ऑब्जेक्टवर लागणार नाही, तर ह्या दोन्ही ऑब्जेक्टवर लागते. एनी टू ऑब्जेक्ट्स, तर दोन्ही ऑब्जेक्ट्सवर लागते. आणि ऑब्जेक्ट ड्यू टू देअर मासेस. कशामुळे लागते? हा त्यांच्याकडे पोल्स आहेत का वेगवेगळे? नाही. तर कशामुळे लागते? ड्यू टू देअर मासेस. तर आपल्याला ही डेफिनेशन काय करायची आहे? लर्न करायची आहे. आणि सोपीची डेफिनेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा आपण विचारणार तेव्हा आपण सिम्पलची डेफिनेशन लिहिणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲन पाहिजे का? नाही. इज ॲन अट्रॅक्टिव्ह फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲन अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्ट ऑन एनी टू ऑब्जेक्ट. माझ्यासोबत तुम्हाला रिपीट करायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲन अट्रॅक्टिव्ह फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲन अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन एनी टू ऑब्जेक्ट. कोणत्याही दोन गोष्टीवर लागते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲन अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन एनी टू ऑब्जेक्ट ड्यू टू देअर मासेस. ड्यू टू देअर मासेस. हा काय समजला आपल्याला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एक असा फोर्स जो काय करते? त्यांना अट्रॅक्ट करते. कशामुळे करते? कारण की यांच्याकडे काय आहे? मास आहे. आता मास का राहते? तर मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटरला आपण काय म्हणतो? मास म्हणतो. ठीक आहे. इतकं समजलं. आता बघा, जेव्हा आपण जनरलाइज स्टडी करतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे तर आपल्याला हा माहिती चालते. बट हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार कसा? कोणत्या कारणांमुळे वाढते? किंवा कमी होणार तर कोणत्या कारणामुळे कमी होते हे बघूया. ठीक आहे. तर न्यूटन होते. तर न्यूटनबद्दल माहिती हीच आहे सर्वांना की न्यूटन्सने काही लॉज दिले आणि न्यूटनचे काही लॉ ठरवलेले आहेत. त्यांनी काय सांगितले? यांच्यावर स्टडी केली की ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर. मग कारण फाइंड केले की कारण कशामुळे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होतो किंवा कमी होतो. तर कशामुळे इन्क्रीज होणार माहिती चाललं यांना की जो न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचे ग्रॅव्हिटेशनचे नियम. ठीक आहे. त्याचे नियम काय काय आहेत? तर ग्रॅव्हिटेशन जो फोर्स आहे तो कशामुळे इन्क्रीज होतो म्हणते? तर हा डिपेंड राहणार मासेसवर. तर जर कोणत्या पण ऑब्जेक्टमधला जर मास काय झाला? वाढला तर त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय होणार? इन्क्रीज होणार. तशाच प्रकारे जर कोणता ऑब्जेक्ट आहे त्याचा मास कमी राहिला तर त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय राहणार म्हणते? कमी राहणार म्हणते. तर यांनी काय सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सला मी एफने डिनोट करते. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याला डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतात. काय म्हणतात? डायरेक्टली प्रपोर्शनल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ
मासेस ऑफ ऑब्जेक्ट, ज्या ऑब्जेक्टवर काय करत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत आहे त्याच मासेसला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग इन्व्हर्सली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजेच काय, जर फोर्स इन्क्रीज आपण वाढवला तर काय होणार, मासेस पण काय होणार, वाढणार. M1 पण M1 आणि M1 किंवा M2 जर वाढला तर त्याचा परिणाम कशावर होते, फोर्सवर. दोन्ही वाढले पाहिजेत का, गरज आहे का, नाही. पण दोघांमधनं एक पण वाढला तर काय होणार, फोर्स काय होणार, इन्क्रीज होणार. जर दोन्ही वाढतात तर चांगलीच गोष्ट आहे, जास्तच फोर्स वाढणार. ठीक आहे. तशाच प्रकारे हा जो फोर्स राहते म्हणते, हा या ऑब्जेक्टचा जो डिस्टन्स आहे, जसा M1 इथं ठेवलेला आहे आणि M2 इथं ठेवलेला आहे, तर यांच्यामधला जो डिस्टन्स आहे बेटा, ह्या डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहते. आता समजावून देतो. ठीक आहे. डी स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहते. म्हणजे हा जर वाढला तर हा डिस्टन्स कमी होणार आणि डिस्टन्स जर कमी झाला तर फोर्स काय होणार, वाढणार. जसा आता माझा आणि डिस्टन्स अर्थचा काय आहे, खूप कमी आहे, म्हणून काय होणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स माझ्यावर जास्त लागणार. तसाच जर एक व्यक्ती स्पेसमध्ये गेला तर त्याचा डिस्टन्स काय होणार, पृथ्वीपासून पुष्कळ जास्त वाढणार, म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय लागणार, कमी लागणार. तर हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये काय म्हणते, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मासेस अँड फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. आता हा कसा लिहायचा की हा वाढला आणि हा कमी झाला म्हणून, तर फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, तो म्हणजे 1/, लिहा, काय लिहायचा, 1/d स्क्वेअर. आता पहा, जसा हा फोर्स आहे, या फोर्सची व्हॅल्यू आधी किती होती, 2 होती. किती होती, 2 इक्वल्स टू. ठीक आहे. इथे काहीतरी इक्वल्स टू लिहू शकतो. ठीक आहे, मी आता सध्यासाठी तर 2 आहे, इक्वल्स टू आहे. जर इथं याची व्हॅल्यू किती होती, 2 होती. आधी किती होती, 2. फोर्सची व्हॅल्यू किती होती, 2. जर याच्या डिवाइडमध्ये डीची व्हॅल्यू 1 होती तर याची व्हॅल्यू किती राहणार बेटा, 2 राहणार. बट जर या 1च्या ठिकाणी मी किती ठेवत आहे, 2 ठेवत आहे, तर याची व्हॅल्यू किती जाणार बेटा, याची व्हॅल्यू किती जाणार, जवळपास 1च्या इतकी जाणार. जर 1 ठेवत आहे तर 2 आहे, जर 2 ठेवत आहे तर याची फोर्सची व्हॅल्यू किती बनणार, 1 बनणार. जर 2 वर आहे आणि खाली 3 ठेवला तर याची व्हॅल्यू 0. समथिंग मध्ये जाणार. म्हणजेच काय माहिती चालत आहे की जसा जसा डीची व्हॅल्यू कमी कमी होत आहे, डीची व्हॅल्यू वाढत आहे, तशी तशी फोर्सची व्हॅल्यू वाढत आहे. डीची व्हॅल्यू कमी झाली तर फोर्सची व्हॅल्यू वाढते, फोर्सची व्हॅल्यू वाढली तर डीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. इतकी गोष्ट समजली. ओके. आता हा जो इक्वेशन आहे हा वेगवेगळा लिहिला आपण, आता यालाच आपण सोबत लिहूया. तर फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. हा असा लिहिता आहे ना तुम्हाला, व्हेरी गुड. मला वाटते हा इतका तर समजलेला आहे तुम्हाला. आता आपण याचा स्टेटमेंट लिहूया की जो स्टेटमेंट आहे तो काय बोलते. हा इकडे एक डायग्राम काढून टाकायची. M1 आहे हा आणि दुसरा मास जो आहे तो M2 आहे आणि हा याच्यामधला डिस्टन्स आहे. ठीक आहे. तर याचं स्टेटमेंट काय बनणार, जर आपल्याला स्टेटमेंट लिहायचं असलं तर आपण याला काय लिहू शकतो, सोपा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन एनी टू ऑब्जेक्ट is directly proportional to, हाच लिहायचा, is directly proportional to तुम्हाला पण सोबत लिहायचे, प्रपोर्शनल टू प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ, कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मासेस, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड आणखी काय बेटा, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, कशाला, डी स्क्वेअरला, म्हणजे की स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. ठीक आहे. अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू
तर त्यांचा जो डिस्टन्सचा स्क्वेअर आहे त्याला काय राहते, हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल राहणार. तसाच प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणजे मासेसचा जो मल्टिप्लिकेशन आहे त्याला हा डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार.